पुण्याचं क्लायमेट बघितलं, पुण्याचं नेचर बघितलं, पुण्याची संस्कृती जर बघितली ना, तर पुण्यात जो पण व्यक्ती येतो तो जायला तयार होत नाही पटकन. त्यामुळं पुण्याची माउथ पब्लिसिटी खूप झालेली आहे की पुणे शहर हे खूप छान आहे, राहण्यासाठी असू दे, इन्व्हेस्टमेंटसाठी असू दे. मग हे ज्यावेळी मार्केटमध्ये जातं त्यावेळी मोठे मोठे सेलिब्रिटी असू दे, मोठे मोठे क्रिकेटर असू दे. मी एक्झाम्पल सांगतो, मग एम एस धोनीने मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे पुण्यामध्ये. ऋतुराज गायकवाडनी मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे पुण्यामध्ये. असे बरेचसे सेलिब्रिटी असू दे, क्रिकेटर असू दे, इन्फ्लुएन्सर असू दे, मराठी इन्फ्लुएन्सर बरेचसे आहेत पुण्यामध्ये. पुणे कलेचं माहेरघर, विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. तर बऱ्याचशा लोकांना पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. पण यांना जर राईट गाईड करणारा किंवा व्यवस्थित मार्गदर्शन करणारा जर व्यक्ती भेटला ना, तर त्यांची इन्व्हेस्टमेंट रॉंग नाही होणार आहे. फक्त इन्व्हेस्टमेंट करण्यापुरतंच त्यांना गाईड करायचं का नाही, त्यांची प्रॉपर्टी मॅनेजमेंट कशी झाली पाहिजे, फ्युचरमध्ये त्यांना त्रास कसा नाही होणार आहे, हे जर डिटेलमध्ये त्यांना पटवून दिलं ना, तर अजून बेटर होईल. जेणेकरून इन्व्हेस्टमेंट ते ट्रस्ट या फॅक्टरवरती करतील. आणि त्यामुळं जर एकदा त्यांना ट्रस्ट क्रिएट झाला, तर त्यामुळं मोठमोठे लोक, सेलिब्रिटी झालं, मी आता जे सांगितलं रिसेंटमध्ये, मॅक्झिमम लोक मग पुण्याकडे वळतील.